नवी मुंबई। आज दिन सोमवार 15/6/2026। महाराष्ट्र पालक एवं वन मंत्री गणेश नाइक ने महापे गांव स्थित महानगर पालिका द्वारा बनवाया गया 3 मंजिला अस्पताल का उद्घाटन किया। मौके पर महापे गांव नगर सेवक चंद्रकांत पाटिल ने मंत्री जी का पुष्प भेंट कर हार्दिक स्वागत किया। यह अस्पताल बनने से महापे गांव, भुतौली गांव, श्रमिक नगर में रहने वाले लोगों को काफ़ी सुविधा मिलेगी। इतना ही नहीं बल्कि यह MIDC क्षेत्र इंडस्ट्रियल एरिया है, इसलिए यहाँ पर काम करने वाले श्रमिकों को भी काफ़ी स्वास्थ्य की सुविधा मिलेगी। शैलेंद्र सिंह की रिपोर्ट, सच तक केवल, नई मुंबई महापे गांव। ते आमचे चंद्रकांत रामदास पाटील अण्णा यांच्या शुभ हस्ते लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन मनापासून स्वागत करण्याची विनंती करतो। स्थानिक नगरसेविका सौ गंगाताई चंद्रकांत पाटील आणि माजी नगरसेवक श्री चंद्रकांत रामदास पाटील सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे। लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचं या ठिकाणी महापे नगरीत मनपूर्वक स्वागत। आणि त्याचसोबत सन्माननीय महापौर मॅडम नवी मुंबई महानगरपालिका सौ सुजाताताई सूरज पाटील यांचंही या ठिकाणी मी स्वागत करण्यासाठी आपल्या स्थानिक नगरसेविका गंगाताई चंद्रकांत पाटील आणि सौ वर्षा रमेश डोळे यांना विनंती करतो की आपण दोन्ही नगरसेविका आपल्या शुभ हस्ते सन्माननीय महापौर मॅडम यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं आहे। अतिशय सुजाण आणि महापौर मॅडम आपल्या महापालिकेला लाभलेले आहेत। त्यानंतर सन्माननीय उपमहापौर साहेब श्री दशरथजी भगत साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी रमेश देशमुख आणि अशोक पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्माननीय उपमहापौर साहेब श्री दशरथ भगतजी यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। श्री रमेश बंधू देशमुख आणि अशोक पाटील यांना दोघांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्माननीय उपमहापौर श्री दशरथ भगत साहेब यांचं स्वागत करायचं आहे। त्यानंतर श्री अशोकजी पाटील साहेब स्थायी समिती सभापती यांचं या ठिकाणी मी स्वागत करण्यासाठी यशवंत पाटील आणि तुळशीराम घरत यांना विनंती करतो। नवी मुंबई महानगरपालिकेचे स्थायी